नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्तपैकी छोट्या भुकेसाठी रेसिपी बनवणार आहे। मी गव्हाच्या पिठाच्या शेवया ही रेसिपी बनवणार आहे। मस्त आहे, लहान मुलांसाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे, कारण शेवया ही छोट्या भुकेसाठी मस्त आहे, पचायला पण सोपी आहे। त्यामुळे मी ही शेवया रेसिपी थोडी वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहे। त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे 1 प्लेट शेवया घेतलेल्या आहे। आता मी इथे कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे। 2 ग्लास पाणी पण टाकून झालं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, थोडंसं मीठ, आणि आता ते पाणी मी 10 मिनिट उकळी येईपर्यंत वाट बघणार आहे। त्या पाण्याला उकळी पण आलेली आहे, तरी आणि 2 मिनिट आपण त्याला व्यवस्थित चांगली उकळी येऊन देऊ। आता चांगली उकळी आलेली आहे। आता आपण त्या शेवया त्या पाण्यामध्ये ॲड करून घेऊ। मी त्या शेवया पाण्यामध्ये ॲड केलेल्या आहे। आता त्या शेवयाला आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्या शेवयाला मी मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला उकळी येईपर्यंत त्याला शेवयाला शिजून द्यायचं आहे। इथं उकळी पण मस्त आलेली आहे। आता आपल्याला कमी गॅसवरती 5 मिनिट व्यवस्थित शेवया आपल्याला शिजून द्यायची आहे। कमी गॅसवर शेवया व्यवस्थित मस्त मऊ शिजल्या जातात। तरीही आपल्याला 1 उकळी आणायची आहे। इथं मी मस्तपैकी 1 उकळी येऊन दिलेली आहे। आता कमी गॅस करायचा आहे, आणि आता कमी गॅसवरती मी शेवया पूर्णपणे शिजून घेणार आहे, कारण कमी गॅसवरती मऊ मस्त शिजल्या जातात शेवया पण बऱ्यापैकी शिजत आलेल्या आहे। तरीही आपल्याला 2 मिनिट शेवया व्यवस्थित शिजून द्यायच्या आहे। शेवया पण मस्त शिजलेल्या आहे। आता आपल्याला त्या शेवया प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे। मी शेवया प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे। अशा प्रकारे ही शेवया शिजून झालेल्या आहे। थोडीशी साखर पण ॲड करायची आहे। मी इथं नुसती साखरच ॲड केलेली आहे, ती मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही दूध आणि तूप पण ॲड करू शकतात, त्याने अनेक चव वाढेल। मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने हे शेवया रेसिपी बनवलेली आहे, गावाकडच्या पद्धतीने। अशा प्रकारे ह्या शेवया तयार आहे। छोट्या भुकेसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। तुमच्या लहान मुलांना आवडणारी गोष्ट आहे। त्यामुळे जेव्हाही तुमच्या लहान मुलांना काहीतरी नवीन खावंसं वाटेल, तेव्हा ही शेवया रेसिपी नक्की ट्राय करा। आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।